मी गणेश शंकर पवार, राहणार शेलगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। माझा विषय असा आहे की 3 भाऊ आहेत, गुरुबा सोपान पवार आणि मधुकर सोपान पवार आणि गुरुबा सोपान पवार आणि शंकर सोपान पवार। यांचे गुरुबा सोपान पवार आणि शंकर सोपान ही अडाणी आहेत, अशिक्षित आहेत। मधुकर सोपान घरात शिकलेला आहे, तो नौकादार आहे, माझे सैनिक रिटायर आहे। यांनी अशिक्षित असलेल्या भावाचे जमिनीचे परपुटी बनावट दस्त तयार केले आहेत व इसारपावती केलेली आहे जमिनी त्यांच्या। ते इसारपावती संदर्भात मी चौकशी होऊन आरोपीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी अर्ज दिला होता धाराशिव SP ऑफिसला। त्या अर्जात चौकशी व्हावी म्हणून केला अर्ज जर आम्ही येरमाळा हद्दीत राहत असल्यामुळे ती वर्ग अर्ज झाला येरमाळा पोलीस स्टेशनला। तिथे वर्ग होऊन अर्ज तिथे चौकशी केली, त्याच्यावर सदर साक्षीदार आहे बोलवून साक्षीदार आहेत नारायण केशव भातोंडे आणि लिमराज मोहन दिवाने ही सदर त्या इसारपावतीवर साक्षीदार असून त्यांची चौकशी केली असता येरमाळा पोलीस तिथे सदर त्या लेखी म्हणणे त्यांचे असे आले की कुठलाही यावर आमच्या समोर झालेला नाही, कुठल्याही गुरुबा सोपान पवारने सही केलेली नाही त्या दस्तावर व 7 लाख रुपये गुरुबा पवार दिले नाहीत असे त्यांनी लेखी म्हणणे दिले। तो अर्ज तसाच आनंदनगरला वर्ग झाला, कारण का आनंदनगर हद्दीमध्ये माझा दस्त तयार झाला असल्यामुळे ती चौकशीसाठी येरमाळा पोलीस स्टेशन आनंदनगरला आला। आनंदनगरमध्ये कुठल्याही अर्जाची माझी 2 महिने पेंडिंग आहे माझा अर्ज, कुठल्याही अर्ज चौकशी केलेली नाही व कुठलाही न्याय मिळाला नाही। एवढेची उत्तर देत आहे आनंदनगर पोलीस स्टेशन मला, त्यामुळे मला चौकशी करून न्याय मिळावा एवढी विनंती करतो।